आणि चहा केला, कॉफी नाही केली कारण की म्हटलं झालं खूप दिवसातून चहा पण कधी कधी घ्यायला पाहिजे. सो आता चहा घेतला आहे, पाणी गरम करायला ठेवलं आहे आंघोळीसाठी. सो आवरून भेटते मी तुम्हाला. आता तयार होऊन निघाले ऑफिसला. आता 5, 6, 7 वाजतील, जाईल 7 तरी वाजतील. सो चला भेटूयात आल्यानंतर. मधले काय दाखवायला भेटत नाही कारण की खूप सारे कलीज असतात. सो मी असं बाहेर असं शूट वगैरे करत नाही, जॉबच्या ठिकाणी नाही करत, पण नाश्त्याला वगैरे जर गेली कदाचित तर मग मी शूट करेल तुमच्यासाठी. सो चला लेट्स गो. 5-10 मिनटं झाले आले घरी, 10-15 मिनटं झालेत. पण आले तेव्हा लाईट बंद होती का माहीत नाही, कोणीतरी खाली मीटरमधून बंद केली होती. मग मी ओनरला कॉल केला आणि त्यांनी आत्ता लाईट चालू केली. आय डोंट नो माझी लाईट का बंद केली होती. इथे या फ्लॅटवरती शिफ्ट झाल्यापासून बरंच काही घडतं माझ्यासोबत. म्हणजे जर मी साधं लॉक लावलं, आपलं जे स्टीलचं लॉक असतं ते वाला लॉक लावलं तर त्या लॉकला डॅमेज करतात ते, त्याच्यासोबत छेडखानी करतात ते, जेणेकरून ते लॉक बसलंच नाही पाहिजे पुन्हा. इथे आल्यानंतर मी 2 लॉक घेतले. सो दोन्ही लॉकला सेम तसंच झालं. अगदी आत्ता एक महिन्यापूर्वी खालचे जे नेबर राहतात त्यांच्याकडून मी लॉक घेतलं. त्यांनीच लावलं होतं माझ्या घराला, मला यायला लेट होणार आहे म्हणून. आणि मी जी मेन डोअरची चावी असते ती लॉक न लावता गेले होते कारण कामवाली येणार होती म्हणून. तर त्यांचं जे लॉक मी दुसऱ्या दिवशी लावून गेले, बाहेर जाता जाता सहजच लावून गेले, म्हणता परत आल्यावर त्यांना देता येईल. तर त्यांच्याही लॉकला थोडंसं लगेच त्यांनी म्हणजे कोणी असेल त्यांनी डॅमेज केलं. तर असं नाही करायला पाहिजे असं मला तरी वाटतं. जर तुम्हाला माझं काही खटकत असेल तर प्लीज मला येऊन सांगावं. पण मला नाही वाटत माझं काही खटकत असेल, बिकॉज मी सकाळी 10ला जाते आणि संध्याकाळी 6-7 वाजता घरी येते. सो नाही करायला असं पाहिजे कोणी कोणासोबत. माहीत नाही असं का करतात ते. आणि दिवसभर आजचा दिवस खूप हेक्टिक गेला. थोडीशी क्लिप घेतली मी वेटिंगच्या वेळेसची, पण लगेच सिस्टर वगैरे जे असतात हॉस्पिटलचा स्टाफ तो बघतो आमच्याकडे. सो आता मी आले घरी, 8 वाजले, जरा फ्रेश वगैरे झाली, चेंज केले आणि आता पाण्याचा जार भरून आणायचं आहे कारण की प्यायचं पाणी जे आहे ते मी ॲक्वाचं बाहेरून आणून पिते. जे म्युन्सिपलचं येतं ते मला जमत नाही, पोट दुखतं म्हणून. तर आता चला पाणी आणूयात. आणि मी गहू आणि ज्वारी पण दळायला टाकले. सो ते पण गिरणीतून घेऊन यायचं आहे. मग बघूयात आज काय करून खायला, माहीत नाही कारण की खूप हेक्टिक झाला आहे दिवस आजचा, भयंकर. सो ग्रोसरी आणली आहे, रिन, साबण, वेल, डिटर्जंट पावडर आणलं आहे. संक्रांत आली आहे सो तिळगुळ आणलेत. आय डोंट नो मी शूट करेल की नाही, काही कारणं आहेत त्यासाठी. सो मला नाही वाटत मी शूट करू शकेल. त्यानंतर नेस्ले कॅफेचे थोडेसे पाउचेस आणलेत कारण की मला खरं सांगायचं म्हणजे जो टीन असतो कॉफीचा, जो डब्बा असतो, छोटी बरणी असते, मला ती नाही परवडत. अगदी स्पष्ट आणि क्लिअर. त्यानंतर हे साधे तीळ आणलेले आहेत. प्लॅन करते मी थोडीशी तीळ, शेंगदाणे आणि गुळ जी चिक्की असते ती मी बनवेल. देन साखर आणली, डाएटवर आहे पण विदाऊट शुगरसुद्धा कॉफी घेते, पण कधीतरी मूड होतो चहा वगैरे प्यायचा, असो लागते साखर घरात. तांदूळ आहेत आणि मी कोलम तांदूळ हा खाते, मला खूप भयंकर आवडतो कोलम तांदूळ. नंतर कधीतरी असं नाश्त्याला चेंजेस म्हणून पोहे, उपम्यासाठी रवा. आणि आय नो डाएटवर आहे पण प्रत्येक वेळेसच डाएट फॉलो करता येईल किंवा होऊ शकतो असं नाही आहे. सो त्यासाठी कधीतरी एमर्जन्सीला मॅगी 2 मिनटात जे म्हणतात तिला याला 5 ते 7 मिनटं लागतात. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विम डिशवॉश लिक्विड आणलेलं आहे. आणि असं आहे ग्रोसरी माझं. आणि त्यानंतर गहू आणि ज्वारी पण आहे जे की मी आत्ता गिरणीमध्ये टाकून आली आहे. सो ते दळायला टाकलेलं जे आहे ते घेऊन येईल मी आत्ता एक जाऊन 15-20 मिनटामध्ये. सो बघूयात पुढे काय काय होतं आहे. आणि आजच्या डिनरपर्यंतचं मी दाखवेल मी काय बनवून खाते. आय थिंक हिचा पण नंबर असू शकतो. असं काही नाही आहे की आज भाजी भाकरीच होऊ शकतं म्हणून, बिलकुलही मूड नाही आहे आणि सकाळपासून काही खाल्लेलं पण नाही आहे. बघूयात काय होतं आहे. सो चला. दूध गरम करायला ठेवलं आहे आणि आता 2 भाज्या घेऊन आले. माहीत नाही आत्ता काय करू, खूप कन्फ्यूज आहे कारण भाजी निवडायचं म्हटलं तर वेळ जाईल आणि उद्या टिफिनला मेथीची भाजी घेऊन जावी.
की आत्ता करायचं काही कळत नाही आहे, पण 90% तर उद्याच टिफिनला घेऊन जाणार आहे. सो आता मी वांग्याचं भरीत बनवेल. आता चला, हे जळगावचं वांगाचं आय थिंक म्हणतात त्याला. सो वांगं आणलं आहे, वांग्याचं भरीत आणि ज्वारीची भाकरी असा मेनू आहे आजचा. तर चला बनवते मी स्वयंपाक आणि मग तुमच्याशी बोलते जेवताना. बाय. मुसलमानों के घेरे नहीं लगे। अखाड़ा परिषद ने उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ से ये मांग की कि मुसलमानों को महाकुंभ में दुकान लगाने की अनुमति नहीं मिलनी चाहिए। इसलिए आज बड़ा सवाल ये है, क्या मुसलमानों के धार्मिक आयोजनों और धार्मिक स्थलों के बाहर अब हिंदुओं की दुकानें भी नहीं लगनी चाहिए? और इसी तरह क्या हिंदुओं के आयोजनों में मुसलमान व्यापारियों की बंद कर देनी चाहिए? इसके बाद आपको बताएंगे क्या देश की सभी राजनीतिक पार्टियों ने चुनाव जीतने के लिए एक ही फॉर्मूला अपनाना शुरू कर दिया है, और वो फॉर्मूला है
आले आत्ता रूममध्ये चेक इन केलं आहे. अजून फ्रेश व्हायचं आहे, पण माझी सवय आहे, मला चहा आणि कॉफी लागते. चहा नसेल तरी चालतो एक वेळेस, पण कॉफी पाहिजे असते. पण हॉटेलला आल्यानंतर मला हे असं सॅचेट्समधलं मिल्क आणि ते शुगर नाही मॅनेज होत. पण ठीक आहे, हे त्यांनी ताजमहलचे ते टिप्स दिलेले आहेत टीचे, सो ते करून मी चहा केला आहे. पण काय असं मजा नाही आया. आता मी फ्रेश होते आणि मग तुम्हाला दाखवते मी पुढे काय करते. आणि मी रूमचा सुद्धा टूर देणार आहे, स्टार्ट टू एंडिंग. हॉटेल खालून सगळं दाखवेल मी तुम्हाला, प्रयत्न करेल. सो चला आता मी तयार होते आणि मग तुमच्याशी बोलते. कारण आज सॅटरडे आणि मी आता जाणार आहे मारुती दर्शनाला. सो लेट्स गो. वाजलेत 12, बहुतेक 12च वाजलेत आणि मला आत्ता जायचं आहे बाहेर. सो 5-10 मिनटात लगेच येणार आहे. यस, 12 वाजून 8 मिनटं झालेत आणि मी चालले बाहेर. दंडी खूप आहे. आले रूममध्ये, 10 मिनटातच जाऊन आली आहे. खूप स्पेशल व्यक्ती होती, म्हणजे की मी संभाजीनगरला आल्यावरती भेटते, म्हणजे येतेच त्या व्यक्तीसाठी असं समजा. तर उभी म्हणजे असं धावती पळती भेट. 10 मिनटं, 12 वाजून 8 मिनटांनी गेले होते, आता झालेत 12 वाजून 20 मिनटं. सो भेटते आता आणि झोपायचं. सो आत्ता तरी झोपते. गुड नाईट, भेटूयात उद्या. सो बाय. पावणे 10 झालेले आहेत. मी सकाळी 6लाच आंघोळ करून परत झोपले होते. आणि आता कारण मला हेअर वॉश घ्यायचं होतं, म्हणून मी हेअर वॉश घेऊन झोपलेले. अजून हेअर थोडेसे ओले आहेत तसे, कारण माझे हेअर ड्राय व्हायला वेळ लागतो. आता पावणे 10 झालेत आणि ब्रेकफास्टला चालले, कारण की 10:30पर्यंतच ब्रेकफास्ट आणि वरती रूममध्ये नाही देत त्यानं. सो आता मी ब्रेकफास्ट करते आणि मग तुमच्याशी बोलते. बाय. असे तयार झालेले, सिम्पलच आहे. जीन्स आणि वरती थोडंसं टॉप वेअर केला आहे. फायनली मी हॅपी पॉटर किंडर जॉय घेतलेला आहे. सो बघूयात काय भेटतं मला. मी आता कालच्या हॉटेलला नाही आहे, मी आज दुसरं हॉटेल चेक इन केलं आहे. बिकॉज तिथे थोडासा इश्यू होता. तो काय होता, सर्विस रिगार्डिंगच होता, बाकी काही नाही. सो त्यामुळे मी शिफ्ट केलं आहे हॉटेल दुसरीकडे. आणि आत्ता वाजलेत रात्रीचे 7:30, पावणे 8 झालेत, ऑलमोस्ट 8 वाजलेत म्हटलं तरी चालेल. आणि मी आत्ता केलं आहे काहीतरी फूड ऑर्डर, ते म्हणजे नॉनव्हेज मागवलं मी, चिकन तंगडी. सो आता मी ते खाणार आहे. सो मी तुम्हाला रिव्ह्यू सांगते आणि रिॲलिटी जो काय असेल तोच सांगणार आहे. सो आता मी खाऊन घेते. भूक जोराची लागली आहे, बिकॉज मी दिवसभर काहीच खाल्लेलं नाही आहे. सकाळी नाश्ता केला आहे, सो त्याच्यानंतर मी आत्ता डायरेक्ट खाते. सो चला आता खाऊयात.